नमस्कार मंडळी, मी प्रियंका तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज दीप अमावस्या आहे, त्याची मी तर पूजा करत आहे। तर दीप अमावस्याचा अर्थ काय आहे तर हिंदू सांस्कृतिक दीप अमावस्या, ज्यास आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते, हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे। हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे अमावस्या साजरी केली जाते आणि यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते। तर दिव्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व। हिंदू परंपरेत दिवा हा एक प्रकाश, ज्ञान, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानले जाते। तर आपण काय करतो, देवघरात दिवा लावतो, म्हणजेच आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला, देवाला आपण समर्पित करतो। दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार दूर होतो, तो नकारात्मक, अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करतो असे देखील आपण म्हणत असतो। घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण होतो दिव्याच्या प्रकाशामुळेच। तसंच हा दिवस पितरांच्या पूजेसाठीही अत्यंत योग्य मानला जातो। पितृदर्पणामुळे घरातील पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो। तर काही भागामध्ये बघा काय होते, या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी काही भागामध्ये देवी लक्ष्मीची आणि दुर्गा मातेची पूजा सुद्धा केली जाते आणि त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि घराचं रक्षण होतं। तर आपण म्हणजे आज 24 जुलै आहे आणि आज दीप अमावस्या आहे। तर या दिवशी आपण काय करतो, घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांना तेल किंवा तूप लावून ते दिवे आज आपण लावत असतो, म्हणजे प्रज्वलित करत असतो। तर काही ठिकाणी काय करतात, घरात किंवा घराच्या आजूबाजूला आणि तुळशीजवळ दिवे लावतात असे छानपैकी, जसे आपण दिवाळीला वगैरे लावतात ना, तसे घरामध्ये दिवे वगैरे लावतात आणि हा आजचा जो दिवस आहे तो साजरा करत असतात। तर दीपपूजनामुळे काय होते तर घरातील समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते दिव्यांच्या प्रकाशामुळे। आणि दिव्यांच्या प्रकाशाने वाईट गोष्टी म्हणजे वाईट गोष्टींचा नाश होतो, शक्तीचा नाश होतो असेही म्हणतात। तर आपण म्हणजे पूजा वगैरे करून घेतल्यानंतर कसं देवाला गोड नैवेद्य अर्पण करत असतो आपण, आणि मगच म्हणजे जे आजच्या दिवसाची जी कथा आहे, चातुर्मासातील जे कथा आहे त्याचं वाचन करून हा दिवस आपण साजरा करत असतो। आणि दीप अमावस्येला मुलांना, जे आपल्या घरात लहान मुलं असतात, त्यांचं औक्षण करून सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद दिला जातो असं म्हणतात। आणि औक्षणाद्वारे मुलांना दृष्ट लागण्यापासून आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण व्हावं म्हणून त्यांना आज कणकीच्या दिव्यांनी लहान मुलांची जी दृष्ट काढली जाते। औक्षण प्रथा पितरांच्या आशीर्वादासाठी, म्हणजे आशीर्वाद मिळावा याच्यासाठी सुद्धा केली जाते आणि कुटुंबात सुख समृद्धी राहावी याच्यासाठी देखील लहान मुलाचं औक्षण केलं जातं।